ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. परमात्मा श्री पांडुरंग, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय, छत्रपती श्री शिवराय, माझे सद्गुरु परमपूजनीय गुरुजी अरविंदनाथ, हे तेजस्वी व्यासपीठ आणि तुम्ही सर्वच संत श्रोते आणि साधक, तुम्हा सर्वांच्या चरणी या ज्ञानेश्वरी सेवकाचा साष्टांग दंडवत. गुरु हा संत कोरीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव तुझा पाहता नाही त्रिलोकी. हा आपल्या संप्रदायाचा अनुभव पण आहे आणि साधकांसाठी उपदेश सुद्धा आहे. आज श्री गुरु पौर्णिमा. जगामध्ये अनेक देश आहेत, अनेक देशामध्ये अनेक उत्सव आहेत. उत्सवाला काही कमी असते का? कारण माणूस आहे तर त्याला आनंद हवाच असतो. कुठल्या ना कुठल्या तरी विषयात सुख तो शोधत असतो. त्या सुखासाठी काही ना काहीतरी उद्योग तो करत असतो. काय बैलाची झुंज आहे, टोमॅटो उत्सव आहे, काय काही टोमॅटो उत्सव असतो ना, काय तरी असतात उद्योग. गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी असे उत्सव जगात दुसरीकडे नाहीत. ते फक्त आपल्या पुण्यभूमीतच आहेत. उत्सव कशासाठी असतो? एकत्र येऊन माणसांनी कशाचा आनंद, कशाचा सोहळा करायचा असतो, कशासाठी करायचा असतो, काय मिळवण्यासाठी करायचा असतो, त्याचं उद्दिष्टच कळलेलं नसतं. सामान्य गोष्टीमध्ये काहीतरी आनंद शोधत असतात. परवा आषाढी एकादशी झाली, ती परमात्मा श्री पांडुरंग भगवंताची पूजनाची तिथी आणि आजची आहे ती गुरूंच्या पूजनाची तिथी. देव आणि गुरु हे जगात भारता व्यतिरिक्त कुठल्या देशांना कळलेत असं वाटत नाही. एवढं भाग्य आपलं. आज व्यास पौर्णिमा आहे. व्यासांना पूजन नमन केलं महर्षी वेद व्यासांना की सगळ्या गुरूंना नमन केलं जातं. आणि त्यात आपल्या गुरुजींनी ही जी काही दिव्य परंपरा आपल्याला दिली आहे, राम कृष्ण मध्ये विठ्ठल, दोही बाई संतांची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल. ते विठ्ठल काय देवत आहे भगवान श्रीकृष्णच. पण केवळ आम्ही त्यांना अवतार म्हणून बघत नाही विठ्ठलाला. विठ्ठल कसे अवतारांचा राशी, तो हा उभा विठ्ठल, ज्याच्यापासूनही अवतार आहे असं ना होईल. ते स्वरूप माझे परात्पर, जेथोनी अवतार कृष्णा दिले. ही परंपरा काय दिव्य आपल्या गुरुजींनी आपल्याला दिली ना. मध्ये श्री विठ्ठल, इकडे प्रभू रामचंद्र, इकडे भगवान श्रीकृष्ण, मग महर्षी वेदव्यास, जगद्गुरु श्रीमद आद्य शंकराचार्य, विश्वगुरु श्री गोरक्षनाथ महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि सकल संत. आणि आता आपण शिरोधार्य धरून चाललोय छत्रपती श्री शिवराय. संत आणि महापुरुष हे आपण गुरुस्थानी मानून चाललो आहोत आणि त्यांचं पूजन आजच्या दिवशी करायचं. काय दिव्य सोहळा असा जगात कुठे नाही आणि अशी दिव्य परंपरा ही विश्वात कुठे नाही जी आपल्याला आपल्या संप्रदायाने दिली. गुरुपौर्णिमेविषयी दरवर्षी आपण बोलतोच. श्री गुरुंविषयी
आणि थोडस विस्ताराने शिष्याविषयी बोलावं असं वाटतं. समोर तर काही नाही, माझ्या आता पोळी वगैरे काही धरलेलं नाही, कशाला आधार असं म्हटलेलं नाही. मी गुरु आणि शिष्याचा व्यवहार कसा असावा हे पण बोलायचा आणि करायचा प्रयत्न करेन. माझ्याकडून तुम्ही सगळ्यांनी बोलवून घ्या. आजच्या या आरतीला आपण परमात्मा पांडुरंग रुक्मिणी देवीची आरती केली, ज्ञानोबा तुकोबारायांची आरती केली, शिवरायांचं पूजन करून आपण इथे बसलोय. आज आपल्या इथे आरतीला आपल्याच कार्यकर्त्या आणि आज त्यांनी माळी पुन्हा घातली. त्या नसरापूरच्या आत्ता विद्यमान सरपंच झाले, सरपंच आहेत, बिनविरोध निवडून आले त्या सूर्यकांताई शेटे आणि अनिल दादा, त्यांच्या हस्ते आरती झाली. आज ते आपल्याला इथे त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि परंपरेचे आशीर्वाद देतो. गुरु देव आहे का नाही इथपासून चर्चा तर असतातच जगात. जगामध्ये या सृष्टीचा कोणी नियंता आहे का नाही, देव आहे का नाही याच्यावर अनेक जण अनेक ठिकाणी चर्चा करतात. देव मानतच नाही, कारण न दिसणारी गोष्ट आहे. देव न दिसणारा आहे आणि त्याला पाहण्यासाठी व्यवस्था श्री गुरु दिसणारी आहे. इंद्रियांना अनुभवता येणारी, देहाच्या आकारात आहे. आता आपल्याहून सुपर पॉवर कोणी वेगळी आहे हेच मानत नाही, तर तिथे आकारवान माझ्यासारखा देहात असलेला मी कशाला मानू? कोणाला नमस्कार करू आम्ही? काय गरज आहे माणसाने माणसाला नमस्कार करायची? अशा विचारसरणीची सुद्धा लोक जगात कमी नाही. पण जीवाचं जर विकसन व्हायचं असेल आणि त्याला मी ब्रह्म आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी निश्चिंत आहे, मी निर्भय आहे याचा जर अनुभव घ्यायचा असेल, म्हणजेच आपला स्वतःचा अनुभव घ्यायचा असेल आणि या जगत निर्मात्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मध्ये श्री गुरूंची व्यवस्था आवश्यक आहेच. मग ते तुम्ही कुठलं तरी भौतिकाचं ज्ञान घ्या, एखादी कला शिका, त्या विषयाचं ज्ञान घेण्यासाठी जसा गुरु आवश्यक असतो तसं सर्व विषयाचं जे सार आहे अध्यात्म तत्व, ते तत्व ते अनुभवण्यासाठी श्री सद्गुरूंची नितांत आवश्यकता असतेच. आणि ते सद्गुरू देहातलेही लागतात, याच्याविषयी मी अनेक वेळा बोलत आलो आहे. म्हणून दरवेळेस गुरूंची आवश्यकता काय हे प्रत्येक ठिकठिकाणी आपण मांडत आलेलो आहे. जीव हा बद्धमुक्त आहे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे आत्मस्वरूप विस्मृत आहे. त्याला पुन्हा आपली स्वची ओळख अनुभव करून देण्यासाठी गुरूंची गरज आहे. ग इति अज्ञान, र इति नाशयति. अज्ञान अंधकाराचा जो नाश करतो आणि स्वतःचा अनुभव जो प्रकाशित करतो त्याला श्री गुरु म्हणतात. सतचा अनुभव देतात त्याला सद्गुरु म्हणतात. आणि तो देहातला आवश्यक असतो. समाधिस्थ गुरु ही परंपरा असते. देहातला गुरु आपल्याला आपल्या भाषेत बोलतो, व्यवहार शिकवतो. समाधिस्थ गुरु कसा व्यवहार शिकवणार? ज्ञानोबा तुकोबा आपल्याला व्यवहार कसा सांगणार का? त्यांनी व्यवहार कसा करावा हे लिहून ठेवलं त्यांच्या ग्रंथातनं, त्यांच्या उपदेशातनं, त्यांच्या अभंगातनं. पण तो व्यवहार प्रत्यक्ष आचरण दाखवायला, आपल्याकडनं जगून घ्यायला, आपल्या अहंकारावर प्रत्यक्ष वार करायला, आपल्याला मोहात्म बाजूला काढायला, आपल्याला सत्कर्मात प्रवृत्त करायला देहातला गुरु गरजेचा आहे ना. आणि नाहीतर एकदा महर्षी वेदव्यास गुरु ठरले, गुरुनाम गुरु किंवा जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण ठरले की मग इतर गुरूंची आवश्यकता काय? ती परंपरा म्हणून पुढे येणार कशी? ती पुढे येण्यासाठी देहातला गुरु गरजेचा असतो. हा गुरु आहे हे आपल्याला कळावं लागतं.
ते कळण्यासाठी सुद्धा त्याची परीक्षा घ्यावी लागते. खूप अभंग पाठ आहेत, प्रचंड ग्रंथ माहिती आहे. तुकोबांचा गाथा तोंडपाठ, ज्ञानेश्वरी तोंडपाठ, गीतेचे श्लोक तोंडपाठ. मी नेहमी म्हणतो, बदा बदा पाणी गळावं ना नळातनं, किंवा पाईप फुटल्यानंतर जशी कारंजी ओढावीत ना, तसं त्यांच्या मुखातनं ओव्या आणि स्तोत्र निघतच असतात. केवळ पाठांतर, बुद्धी, स्मृती असलेले गुरु असू शकत नाहीत. म्हणून आद्य शंकराचार्याने जगद्गुरूंनी जी व्याख्या विवेक चूडामणीत दिली, श्रोत्रिय अवृजिनो अकामतो ब्रह्मवित्तमा ब्रह्मण्य प्रकाशांतरी लिंगने वानला अहेतुक दया सिद्धू बंधुराम नमताम सताम, याचं विश्लेषण आपण दरवेळेस करतो की तो गुरु, ज्याला आपण गुरु म्हणूया, ज्याच्या चरणी आपण आपला भाव समर्पण करूया, तो श्रोत्रिय आहे का? आपल्या गुरुमुखातून त्या परंपरेतनं तरी काही श्रवण चिंतन केलंय का? तो श्रोत्रिय आहे का? त्यांनी वेद उपनिषदेपेक्षा गुरूंचं ऐकलंय का? गुरूंचं मुखातनं निघणारा प्रत्येक वाक्य वेद आहे, त्याच श्रुती आहेत, परंपरेत आलं पाहिजे. त्यांनी असं श्रवण केलंय का? मनन केलंय का? चिंतन केलंय का? श्रोत्रिय आहे का तो? अवृजिनो, ऊर्जन पाप, त्याच्या मनात कसली पाप भावना नाही ना. पाप कधी निर्माण होतं? काम असेल तर. म्हणून तो निष्काम आहे ना, काम होतं, कामना नाही ना कसली त्याला. आपल्या शिष्यांकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या छुप्या मागण्या नाहीत ना, त्याला संपत्तीची हवा नाही ना, तो आपल्या शिष्याचं शोषण तर करणार नाही ना, त्याला मान सन्मानाची सुद्धा अपेक्षा नाही ना, कसलीच कामाला त्याच्या अंतःकरणात नाही. तपासा, काही दिवस त्याच्याजवळ राहा, गुरु मानायच्या आधी तपासा, त्याचं फसगत होईल. तो ब्रह्मवित्त आहे ना, जे गुरुंकडनं श्रवण केलंय, मनन केलंय, चिंतन केलंय, त्या अनुभवावर तो उभा आहे ना. करू नका गुरुने तर काही घाई नाही गुरु करायची, करायला पाहिजे बरं का. गुरु बिना कौन बतावे बात, बडा बिकट आहे बघा. हा देह मिळालाय, मनुष्य देह मिळालाय, भारतासारख्या आणि महाराष्ट्रासारख्या पुण्यभूमीत मिळालाय, तर श्री गुरु सद्गुरु केल्याशिवाय मी मरणार नाही. आणि मग नुसतंच करून मरण्यापेक्षा साधना पण झाली पाहिजे, तर लवकरच सद्गुरु मिळाले पाहिजे. पण ते सुद्धा कोणीतरी खूप चांगला बोलतो म्हणून, खूप चांगला दिसतो म्हणून, त्याच्याकडे खूप संप्रदाय काय परिवार त्याचा काही खूप शिष्य आहेत म्हणून असला नाही प्रकार निवडायचा. तो निष्काम आहे का? निष्पाप आहे का? ब्रह्मवित्त आहे का? त्यांनी घेतलेला अनुभव तो आपल्याला देण्यासाठी समर्थ आहे का? आणि देण्यासाठी समर्थ आहे, पण देण्याची इच्छाही लागते ना. एखादी गोष्ट देण्यासाठी आहे हो, पण इच्छा आहे का? तो दयाळू आहे का? कृपाळू आहे का? असं पाहिल्यानंतरच गुरूंच्या चरणी लोकांना घालायचं आणि त्यांना सद्गुरू म्हणून स्वीकारायचं. आपण स्वीकारायचं म्हणण्यापेक्षा त्यांना सद्गुरू केल्यानंतर ते शिष्याला स्वीकारणार. गुरुनी कधी म्हणायचं नाही तू माझे शिष्य आहे, शिष्याने म्हणायचे श्री तुम्ही माझे श्री गुरु, मी तुमचा शिष्य आहे. समजून घ्या काय. जे गुरु म्हणतात की माझा शिष्य कधी असतो, माझा शिष्य, ते जरा गडबडीचं प्रकार आहे. मी माळा आणल्या घालू का? कशाला? तुम्हाला वाटलं पाहिजे माळा घालू का? मी घालीन माळ. मला तुमचं शिष्यत्व करायचंय, मी तुमचं शिष्य आहे. आणि हे जगातल्या सर्वश्रेष्ठ ग्रंथांनी सांगितलं. कोणी कोणी सांगितलं? हे कोणी शिकवलं? श्री गीता. शिष्यस्तेहम शादिमाम धाम प्रपन्न. मी शिष्य भावनाने शरणालोय. भगवंत त्याला एवढं प्रेमाने समजून सांगतात, अर्जुना असं नाही रे, तसं नाही रे. मित्रत्वाच्या भावनेने सांगतायत, मेवणा म्हणून सांगतायत, सखा म्हणून सांगतायत, प्रियकर म्हणून त्याचा सांगतायत, गुरु म्हणून नाही सांगत. अरे अर्जुना कळत कसं मी तुझा गुरु आहे असं कुठेही भगवंत म्हणले नाही. अर्जुनाला कळेपर्यंत थांबले. त्यांनी स्वीकारल्यानंतर, त्यांनी म्हटल्यानंतर मी तुमचा शिष्य आहे,
मी तुम्हाला सर्व वाळे शरण आलेलो आहे. आणि मागणं काय आहे? माझ्या ठिकाणी जो अज्ञान दोष निर्माण झालेला आहे, कार्पण्य दोषोत्पत स्वभावा पृच्छात्वा धर्म समूळ चेता, मला श्रेयस काय ते द्या. मला प्रिय नका सांगू माझं काय, माझं श्रेयस काय ते सांगा. आणि ते श्रेयस सांगाल ते कदाचित मला प्रिय वाटणार नाहीये, पण तुम्ही ते श्रेयसच सांगा असं म्हणणारा शिष्य पाहिजे. मी तुम्हाला शिष्य भावाने करून आलोय, तुम्ही माझे सद्गुरू इतकं म्हटलं नाही, पण शिष्य झाला म्हणजे ते सद्गुरू झाले ना. आणि जरा म्हणतात गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण त्याचे सद्गुरू कुठं लिहिले. आता जर कोणी म्हटलं की मी तुझी बहीण आहे, तर तू त्याचा भाऊ झालाच ना. वेगवेगळ्या सांगायला पाहिजे मी तुमची पत्नी आहे म्हणजे तो पती झालाच ना. अर्जुन म्हणतोय मी तुमचा शिष्य आहे, मी तुम्हाला शरण आलो आहे, माझं अज्ञान दूर करा आणि श्रेयस द्या. मग भगवंत बोलायला लागल्यानंतर ते आता मी तुझा गुरु झालोय, आता मी तुझा गुरु म्हणून सांगतो म्हणण्याची गरज नाही. ते जे बोलतील ते सद्गुरूच्याच स्वरूपाने बोलतील. म्हणून गुरु डोळ्यात तेल घालून निवडायचा. आणि एकदा निवडला, एकदा माळ घातली, एकदा तुमचा शिष्य म्हटलं की ते जे गुरु शिष्याचं नातं जगातलं सगळ्यातलं विश्वातलं पवित्र नातं, भाऊ बहीण मित्र आत्या काका मावशी भाचा नवरा बायको याच्यापेक्षा सुद्धा सगळ्यात पवित्र आणि शाश्वत नातं काय असेल तर ते गुरु शिष्य. तेच टिकणार आहे, तेच पुढे जाणार आहे, तेच वेगवेगळ्या रूपात एकमेकांना भेटणार आहेत. किती वडाला फेऱ्या घालून 7 जन्म म्हटले तरी मी तिथं असं नाही, पण गुरु शिष्य नातं कायम चालणार. अशा नात्यात एकदा आपण बांधले गेलो की मग नातं आलं की त्याला ते कर्तव्य आलं. मग गुरूंचं कर्तव्य चालू होतं. मंगलाचरणामध्ये गुरु कसे ते पण मी ऐकतो. ज्ञानेश्वर महाराजांनी तर गुरूंचं वर्णन आपण करूच शकणार नाही म्हणून त्यांनी करून ठेवलं की बाळाला तुम्हाला तुमच्या आकलेने गुरु कसे सांगता येणार नाही. नमो विशद बोध विदग्धा विद्या अरविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमोदा विलासिया संसार तम सूर्या अपरिहित परमवीर्या सर्वतर तुर्याला आलंडीला. किती सगळी मंगलाचरण ही आपल्याला गुरु कसे करावे त्यांची स्तुती आपल्याला करता यावी. ती स्तुती करताना त्यांचं लक्षण, त्यांचं स्वरूप, त्यांचं आशीर्वादाचं फळ काय आहे कळावं म्हणून माऊलींनी आपल्यावर कृपा करून मंगलाचरण दिले. आपल्याला कळावं काय आहे गुरुचं स्वरूप. ते आपण नेहमीच चिंतनाला घेतो. आजच्या गुरुपौर्णिमेला थोडस विस्ताराने कालच्या तसंच मला बोलायचं. शिष्याचं कर्तव्य असं थोडक्यात मला बोलायचं. त्याच्या आधी थोडस गुरुचं कर्तव्य काय व्हावं, काय करतात गुरु, गुरुनी काय करायचे कर्तव्यामध्ये त्याचा विस्तार नाही करते पण थोडक्यात सांगतो. जो जीव म्हणून आपल्या समोर शरण आलेला आहे त्याला ब्रह्म करायचं, हे त्यांचं काम आहे. बरोबर नाही? आणि ब्रह्म करायचे म्हणजे काय, तो आहेच हे त्याला समजून सांगायचं, अनुभवाला आणून द्यायचंय. ब्रह्म वेगळं त्याच्यात टाकायचंय असं भानगड नाही. तत्वमसी ते तूच आहेस. कशाला घाबरतोयस, कशाला चिंता क्रांतयस, कोणापासून तुला भय, काय तुला मागायचंय, कशासाठी वळवळ करतोयस, सगळं काही तूच आहेस कारण तू ते आहेस हे सांगितल्यानंतर त्याचा अनुभव त्याला करून द्यायचा आहे. हे गुरूंचं पहिलं कर्तव्य आहे. त्याला शास्त्राने कसं मांडलंय बघा.
हे आपल्याला अनुभवायला का येत नाही? कारण आपण सगुण जे काय आकारवान बघतोय, अनुभवतोय, त्याच्यामध्ये मला 5 प्रकारचे भेद दिसत आहेत. या पंचभेदांचा निराश करणं म्हणजे आता जाणं बरं का आपल्या स्वरूपाकडे. हे गुरूंनी करून द्यायचं. 5 प्रकारचे भेद तुम्हाला माहिती आहेत. हाय जीव जीव भेद. माझा विचार केला तर आतला जीव चैतन्य आणि देह जीव जड भेद, जड जड भेद, जड ईश्वर भेद, जीव ईश्वर भेद. म्हणजे काय? हा देह वेगळा, हा देह वेगळा, हा जीव वेगळा, हा जीव वेगळा, हा जड देह आणि ईश्वर वेगळा. म्हणजे त्यांनीच निर्माण केलंय, तो सर्वव्यापी वेगळे कळत नाही. त्यामुळे वेगात काय कळतं? 2 वेगळे वाटतात, 2 वेगळे आहेत असं वाटतं आणि त्यामुळे व्यवहारात चुकतो मनुष्य. त्या भेदांमुळेच द्वेष निर्माण होतो, त्या भेदांमुळेच तिरस्कार निर्माण होतो, त्या भेदांमुळेच अपपर भाव निर्माण होतो, त्या भेदांमुळेच सगळ्या सामाजिक समस्या निर्माण होतात. अर्थशूद्र हा अमुक, तो डमुक, तो अंध, तो पंगू, तो कुरूप, तो सुरूप. अरे भेद बघताय तुम्ही बाळा. कपड्यातला भेद नका बघू. चला चला आज चला, आज चला. जीवाजीवातले भेदे बघू नका, आपल्या चैतन्याचा विचार करा. अशा 5 प्रकारच्या भेदातून ज्याची चित्तवृत्ती बाहेर निघते, अभेदाकडे जाते. म्हणून 5 भेदांचा निराश करून त्याचा अनुभव घेण्यासाठी सिद्ध करणं, पंचवेदांचा निराश करणं. बरं, हा निराश झाला. आता काय? बघ, अद्वितीय एकमेवाद्वितीय सर्वत्र सर्व काळ विद्यमान असलेलं तत्व म्हणजे ब्रह्म, म्हणजे परमात्मा, म्हणजे श्री विठ्ठल, याचा अनुभव करून देणं. 5 भेदांचा निराश, भगवंताचा अनुभव, दृढ अनुभव, दृढ अनुभव. त्याच्यावर मला नंतर ते वेगळे वर्ग घेईल. नुसता अनुभव, दृढ अनुभव, खूप प्रकार आहेत. हे कळलं. आता व्यवहारात काय करू? म्हणून पुन्हा व्यवहार करताना हा संसार माईक आहे, तात्पुरता आहे, भासतोय. व्यवहारात ते बरोबर आहे असं वाटतंय, देह हाताला जाणवतोय, पण सत्याच्या कसोटीवर टिकणारा नाही. म्हणून या सगळ्या आकारवान मला अनुभवायला येणाऱ्या विश्वाचा मिथ्यत्वाचा अनुभव दृढ करणे हे मिथ्या आहे. हे खरं स्वरूप नाहीये. संसाराच्या मिथ्यत्वाचा अनुभव करणे आणि सत्य स्वरूपाचा अनुभव करणे असा गुरूंच्या कर्तव्याचा भाग येतो. आणि हे कर्तव्य करत असताना गुरूंना हा जर तुम्हाला अनुभव द्यायचा असेल शिष्यांना, गुरूंना, तर शिष्याचं काही कर्तव्य आहे की नाही? तुम्हाला एक कार्यक्रमाला येतो, तुला वाचून गुरुजी तुमचा फोटो, माझी फोटो लावू नका घरात. मी तुम्हाला नेहमी सांगतो, पाकिटात ठेवू नका घरात, काही गरज नाही त्याची. परंपरा ठेवा. मी एक सामान्य त्यांचा साधक आहे. आपल्या कुठेही संस्थेत माझा फोटो नाही, छातीवर लिहिल्यावर तर अजिबात नाही. असे संप्रदाय काही कमी नाही. बिल्ले पेनावर असतो, छातीवर असतो, पाकिटावर असतो, डायरीवर असतो, कशावर नसतो, फक्त आत नसतो, बाहेर सगळीकडे असतो. मग आता मी शिष्य म्हणणार असेल तर माझं काही कर्तव्य आहे की नाही? गुरूंचं कर्तव्य कळलं, ते त्यांचं ते करतील. ब्रह्माच्या सत्यत्वाचा अनुभव एकमेवाद्वितीय ब्रह्म, पंचभेद निराश करतील. संसाराचा मिथ्यत्व सांगतील, ते त्यांचं त्यांचं कर्तव्य करणार आहे. आपलं काय? मला तन अर्पण करायचं आहे. करतो का विचार कर. दुसरं धन अर्पण करायचं. तिसरं वाणी अर्पण करायची. आणि चौथं मन बुद्धी अर्पण करायचं.
गुरूंना हे हवं. देतो का आपण? विचार करा. जेवढं देऊ तेवढं वेळ. एवढं जर आणि सगळं ब्रह्म तुमच्याकडे उघड करून टाकतील, शब्दिक दाखवतील, अनुभव येणार नाही. कारण मी त्याला सिद्ध नाही. सत्शिष्य म्हणवण्यासाठी गुरु बहुतांशी माये परी एकलोती होऊन ठाये. हे एकलोती आई करायला 10,000 शिष्य असतील आईला म्हणजे गुरुला, एकलोती होऊन ठाय माझीच गुरु राहील याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या आहे. गुरुजी म्हणतात तूच लाडका, तूच लाडकी, तूच सगळं करते म्हणून होत नाही बरं का. ते तात्पुरतं असतं, ते उत्साह देण्यासाठी असतं. करायचंय काय? माझ्या देहाला अर्पण करणे म्हणजे काय? येण्याची पण कारणे हे स्थूल पोसणे पडले मजवणे ज्ञानदेव म्हणे. येण्याची पण कारणे, या कारणे कुठल्या कारणासाठी? जी दिव्य परंपरा राष्ट्राच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, यच्चे यावत जीवाच्या कल्याणासाठी ज्यासाठी आकारवान झालीये, जे त्यांच्या जीवनाचं कार्य म्हणून गुरु अखंड करतायत. कशासाठी शंकराचार्य फिरले? आद्य शंकराचार्य का फिरले? ज्ञानोबा तुकोबांनी का एवढं सगळं यज्ञ केला आपल्या जीवनाचा? का नामदारा इथून तिकडे पंजाबपर्यंत फिरले? काय भिले आता नसतं पंढरपूरला? आधी म्हणत होते ना मी इथून जाणार नाही. पंढरीचा वासा, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे आणि दुसरे काही नको आता मला, काही नकोय असं म्हणणारे का गेले? मग जीवाचं कल्याण व्हावं. मनुष्य योनी आलाय बाबांनो, समजून घ्या काय मनुष्य योनी अति दुर्मिळ आहे, परत मिळणार नाही. या राष्ट्रातही नाही आणि मनुष्य योनीचं परत लाभ होईल असं नाही. करून घ्या जन्माचं कल्याण हे सांगण्यासाठी फिरले. हे जे कार्य गुरु करतायत त्या कार्याचा ध्यास घेऊन प्रत्येक कामामध्ये माझ्या शरीराचा मी यज्ञ करेन आणि त्यासाठी मी अन्न ग्रहण करेन. देह अर्पण करताना मला आज एक खावंसं वाटते. देह अर्पण कसं करणार? हे खावंसं वाटतंय, ते करावंसं वाटतंय, ते खाऊ तिकडे जावंसं वाटतंय, तिकडे जावंसं वाटतंय. देहाचे चोचले न करता देहाला टिकवलं पाहिजे, कारण देह या कार्याचा भाग आहे. मग तो स्वच्छ ठेवलाच पाहिजे. स्वच्छ ठेवणं वेगळं, सुदृढ ठेवणं वेगळं आणि त्याचे चोचले पुरवत बसणं वेगळं. स्वच्छ आणि सुदृढ देह असलाच पाहिजे, तोच या कार्याचा घटक आहे. आणि अशा देहाने मी काम करतोय का? देह अर्पण म्हटलं तर त्याच्यावर विस्ताराने बोलायचं झालं तर मला प्रत्येक घटक बघायला लागतो. आज तेवढा वेळ नाही. आपल्याकडे वर्ग सुरू होणार आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं. शाळेची अलीकडची पाहिजे पुन्हा एकदा करणार होता. धरून ठेवायचं असतं, लावून धरायचं असतं. पुन्हा मिळाला मुहूर्त गुरुपौर्णिमा, याच्यासारखा मुहूर्त आहे. देह अर्पण, पुढे धन अर्पण. मी उत्तम पैसे योग्य मार्गाने मिळवलेच पाहिजेत, पण त्यातला माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या गरजेचा कुटुंबाचा आणि माझा चैनीचा फुलिया हे गरजेचा भाग झाल्यानंतर इदम न मम हे माझं नाही, हे सगळं कार्याचं करतो का आपण? अर्थ हा पुरुषार्थ आहे बरं का. अर्थाला भारतातच कुठल्याही जगाचा आहे, तुम्ही धर्माचा अभ्यास आणि जगाचा इतिहास काढा, कोणाला पुरुषार्थ कळलाय? धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ हा शब्दही कुठल्या ग्रंथात नसेल बाहेरच्या, भारत सोडला तर. काही जण नुसते भगवी वस्ती घालून बोलत फिरतायत संपत्ती नको, आणि काही जण नुसतेच संपत्तीच्या मागे लागले. संपत्ती हा माझा पुरुषार्थ आहे, परम अर्थ जो मोक्ष आहे त्याचं साधन आहे.
काहींना साधनच कळलं नाही आणि काहींनी पैसेही साध्य केले. ते साधन आहे, पैसा हे साध्य नाही आणि पैशाची गरज नाही असंही म्हणण्याचा मूर्खपणा भारतातले कोणी करत नाही. म्हणून उत्तम मार्गाने पैसे कमवलेच पाहिजे. पैसा ईश्वरीचे काय सांगते, भिकारी होणं हे आपलं लक्षण नाहीये. समृद्ध असून समर्पण असणं, समृद्ध असून विरागी असणं हे भारताचं भारतीत्व. त्याचं लक्षण ते ऐश्वर्यवान विरागी, ऐश्वर्यवान योगी. म्हणून अर्थ समर्पित करतो का? जर तुम्ही 24-25 वर्षी जर उभे सुद्धा राहू शकत नसाल स्वतःच्या पायावर, काय अर्थ अर्पण करणार तुम्ही? गुरु नको तर का? ही कार्याची गरज आहे, ही राष्ट्राची गरज आहे. मी 25व्या वर्षी माझ्या कार्यासाठी, माझ्या गुरु संप्रदायाच्या सेवेसाठी, माझ्या राष्ट्रासाठी मी उभायचा. आणि ते जेएनयू मध्ये अजून 40 वर्ष शिकतच नाही लोक. बाहेर पडा म्हणा, कमवून दाखवा, टॅक्स भरा, कळेल काय ते. मी टॅक्स भरतो का? मी टॅक्स भरणे माझ्याकडे ऐकत आहे का? तयार झाली का? टॅक्स चुकवणं नाही, भरला कारण सरकारला द्यायचंय ना, द्यायलाच पाहिजे. कारण तेच आम्हाला परत करणार आहेत. त्यातनंच राष्ट्र. मी माझ्यासाठी नाही, माझ्या राष्ट्राची मी टॅक्स भरतो का? मग माझ्या कार्यासाठी मी पैसा समर्पण करतो का? नाही गुरुजी काय का समर्पण आम्ही देहाने आहेच की. आणि पुढचं नाही मग देहाने येतं. धनाचं झालं, धनाचं धन दिलं बरं का? वेदांत शास्त्रात धन अर्पण आहे, तन मन धनपूर्वक म्हणताना म्हणतो. आणि आता करताना तोच देतो. काय करणार? अजून धन मिळवत नाही, मग बसा बोलून भिकारी. मी तू करत बोलतो का? लक्षात घ्या. कारण तुम्ही राष्ट्र, मी राष्ट्र आहे. राष्ट्र म्हणजे भूमीचा तुकडा नाही. शिवाजी महाराजांनी 15व्या वर्षी स्वराज्याची स्थापनेची संकल्पना प्रतिज्ञापूर्वक घेतली. किती लोकांना पगार दिला? किती लोकांना? किती किल्ले बांधले? आपण शिवचरित्र सांगतो, शिवरायांचं चरित्र वाचा, रोज एक पान वाचा म्हणतो. कशाकरता वाचा? काय केलं त्यांनी? किती हाताने काम दिलं? होते किती किल्ले, बांधले किती किल्ले, रक्षिले किती किल्ले, बांधलेले घेतले. समजा त्याचं रक्षण करत आलं ना, तिथे माणसं ठेवली की नाही? त्याला पगार आहे की नाही? महाराजांच्या राज्यात इतरांपेक्षा जास्त पगार महाराज देतो. अर्थाचा भाग आहे. धन अर्पण करताय का? विचारा स्वतःला. नाही गुरुजी आम्ही कसं ना 24 तास तिथेच गेलाय, पण दिलाय, मग पुढं काय? किती द्या हे म्हणत नाही, दिलं पाहिजे हे सांगतो. कारण देण्याला, धन देण्याला मर्यादा येणार आहे. कारण का सांगा? शरीर देण्याला मर्यादा येऊ शकतात. कारण हे माझ्या हातात नाहीये. याला यम मागे लागणार, याला विकार मागे लागणार आहे. कारण तो मुळातच विकारी आहे. जन्माला येणे, असणे, बदलणे, क्षीण होणे, मरणे हे देहाचे विकार आहे. तो माझ्या हातात नाही. मी किती वर्ष देईन? धन देईन का किती देईन सांगता येत नाही. कारण प्रारब्ध आहे ना. पण निदान प्रारब्ध सोडलं तर माझी बुद्धी, माझे प्रयत्न तरी योग्य आहेत का हे तर तपासा. त्यात तुमच्या मनस्थिती अडवायच्या असतील तर त्या बदला ना. गुरुला देह अर्पण करणं, गुरुला धन अर्पण करणं. गुरुला म्हणजे आता गुरु म्हणजे व्यक्ती नाही, विचार, तो संप्रदाय, त्याचा प्रसार.
म्हणून मुलांना लक्षात ठेवा, पुरुषार्थामध्ये अर्थ हा पुरुषार्थ सांगितला आणि जगात कोणीही सांगितलं नाही याला पुरुषार्थ. हा फक्त भारत म्हणतो. ही भारताची परंपरा आहे. म्हणून मग काही सांगितलं, काही जण नुसते धनाच्या मागे लागतात आणि काही संप्रदाय असे आहेत, काही देशातले धन देईल, काही त्याची गरज नाही. आपण असं म्हणत नाही. आम्ही योग्य मार्गानं धन मिळवणार, गरजेपुरतं ठेवून अर्पण करणार. म्हणून धन आपण देतो का कार्याला? किती देतो हा विषय, देतो का? शरीर आपण योग्य पद्धतीने अर्पण करतो का? मी शिष्याची कर्तव्य सांगते बरं का. गुरूंची कर्तव्य मग अशी लक्षात आली ना, तुमच्या लक्षात नसते तरी ह्या व्यासपीठाच्या लक्षात असतात. पंचवेदांचा निराश दाखवणे, त्यांना शिकवणे, अद्वितीय ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी सिद्ध करणे आणि त्यासाठी संसाराचा नित्यत्व शिकवणे, नित्यत्वाचा निश्चय करून देणे, निराश करणे संसाराचा. हे गुरुजी करते. मग तुम्ही तुमचं कारण बरोबर आहे, पण तुम्ही अभ्यासाची तुमची काही कर्तव्य शिकवायची ना का? आम्ही काय घ्यायचं ते घेतो. तुम्ही काय करायला पाहिजे? शिष्याची, हा वर्षातल्या शिष्याची कर्तव्य सांगतात. तन अर्पण करणे झालं, धन अर्पण करणे. थोडक्यात बोलणारे तुम्ही सगळे विद्वानात, अनेक जण प्रवचनकार आहेत. प्रवचनकारात म्हणजे अनुभव सिद्ध असतं असं नाही. अनुभव सिद्ध असणं खूप वेगळी गोष्ट आहे. स्मृतीमुळे ग्रंथ पाठी होतील. माझ्यापेक्षा कित्येक अभंग, स्तोत्र, ओव्यात मुखत त्यांनाच विचारायचं वाटतं की बहुतेक मी गमतीने म्हणतो की नाही का सांगा, त्यांनाच विचारावं बहुतेक लिहिलेलं बरोबर आहे का चुकीचं आहे. अनुभव आहे का? अनुभवासाठी आपण सिद्ध होत का? आपण सिद्ध होण्यासाठी शिष्य म्हणून मी तन अर्पण करतो का, धन अर्पण करतो का, नंतर येतो वाणी अर्पण करतो का? जे आत असतं तेच ओठवा येतं. बोलल्याशिवाय माणूस राहत नाही. अगदी विपश्यनेला गेला तरी तडफडून बाहेर पडतो, कधी बोलेल. आतून बोलतोय सतत, इथूनच फक्त त्याला कुलूप लावलाय. तो उघडलं की बडबड धडधड सुरू. माझी वाणी गुरुला अर्पण आहे का, म्हणजे या विचाराला अर्पण आहे का, या संप्रदायाला अर्पण आहे का? हे मुख यांचंच विचारांचं प्रकाशन करण्यासाठी लाऊडस्पीकर काय करतो? आपला का बोलतो का? बोलतो का? हे आपला का बोलेल का? नाही. हे आणि हे आपलं बोलत नाही. हे उठून गेले तरी हे काढून दे बरं का, असं नसतं. म्हणून मी माझं काय ते तू इंग्लिश मध्ये ते गाणं म्हणते, माउथ मध्ये काय ते स्पीकर ना, काय ते तू म्हणते ते काय ना काहीतरी मी ऐकले काहीतरी, काय ते हा आणि काय हा दिस इज माय माउथ लाऊड स्पीकर. हा कोणाचा? आपला दिस इज माय लाऊड स्पीकर कोणाचा? हा मुख्य मुद्दा आहे. कोणाचा लाऊड स्पीकर? मी मोठ्यांदा गरजून सांगे. लाऊड स्पीकर काय करतो? लाऊडली मोठ्यानं सांगतो. कोणाचा? गरजून सांगेन यांचा. लाऊड स्पीकर स्वतःच काही सांगत नाही बरं. म्हणून माझ्या वाणीमध्ये सतत भगवंताचं नाव आहे का? सततम कीर्तन तो माम्यतम तस्य दृढ होता निश्चयाने. काय करतो आपण? वाणीनं आपण एकमेकाविषयी जर बोलत असू, वाणीनं एकमेकाची मागे निंदा करत असू, गुणदोषांची चर्चा फुकटची करत असू, तर आपण दोषी आहोत. गुरुजी बघतील ना, माझं याचं नातं आहे ना, तुझं याचं नातं नीटच पाहिजे.
इकडं म्हणायचं गुरुबंधू सौजन्य सुजनू, आणि हे सुजन नसतातच. सौजन्याने वागणं म्हणजे तोंडासमोर का माघारी पण. कोणी कोणाच्या दोषांची चर्चा करायला येतो की आपण कशाला करायची, गुरुजी करतील ना, आपण गुणांची चर्चा करू. गुण कुठलेच नाहीत का? गुणांची चर्चा करू, गुणांचं आदान प्रदान करू. दोष गुरुजी बघतील, आपल्याला व्हायचा अधिकार नाही. ठरवून टाकावं लागतं सर. या वाणीतनं जो आपला गुरुबंधू आहे, गुरुबंधू कधी होतो सांगा बरं, कोणामुळे होतो? हा, गुरुमुळं. हा माझा भाऊ, ही माझी बहीण, कोणामुळं? मी जन्माला घातली का? नाही, आईने. माझं आईशी नातं आहे, आईचं तिच्याशी नातं आहे, म्हणून ती माझी बहीण आहे ना. मग मध्ये गुरु बसलाय ना तुमच्या, त्याला बाजूला काढून तुम्ही एकमेकांशी कशी चर्चा करता? का त्याला तुम्ही गृहीत धरले? संघटनांमध्ये कुठल्याही जगातल्या कुठल्याही संप्रदायाशी बोलते बरं का, आपलाच नाही, असेच अनेकांचे संप्रदाय हे होत असतात, पुढे पुढे जात असतात. सगळे शिष्य एकसारखे नसतात, सगळ्या गोपी एकसारख्या नाहीत. पण मोठ्या गोपींनी, मोठ्या गुरुबंधूंनी एकमेकाशी वागताना असं वागावं की खालच्यांना त्याचं मार्गदर्शन होईल. अरे एकमेकाविषयी कधीच वाईट बोलत नाही, मी तरी ऐकलं नाही बाबा. याच्यावर मला प्रचंड शिक्षा झाली ती आणि मी गुरुजींना काय सांगत होतो, तुम्ही मला सर निमंत्रण केले म्हणून मी बोलतोय, की तू माझ्याशी बोल, त्यांच्याशी बोलत तुला काय दिलं? सर निमंत्रण मी केलाय, तू माझ्याशी बोल, त्याच्याशी तर बोलतो. हो पण गुरुजी त्यांच्यातल्या सगळ्या याचा मला त्रास होतो. मला त्रास होतो ना, मला सांग, मी त्याला सांगतो, तू परस्पर सांगायची गरज नाही. मग त्याच्यात तू गुण बघितले नाही, त्याचा अर्थ आहे तू काय पूर्णतः मला म्हणजे सद्गुणाचा पुतळा नाही, आणि तो सुद्धा दोषाची मूर्ती नाही, त्याच्यातही सद्गुण आहे. मग वरच्या दोन गुरुबंधूंनी खालच्या गुरुबंधूंना आपल्या व्यवहारातनं काय शिकवायचं? आम्ही एकमेकाविषयी वाईट बोलतच नाही. म्हणजे वाईट नसतात का? असतातच ना. तुम्हाला बोलायचा कोणी अधिकार दिला? तपासा जरा आतमध्ये आपले व्यवहार. पहिलं निगेटिव्ह, पहिलं चुकीचंच बोललं का जातं तिसऱ्या विषयी? पहिलं चांगलंच बोला ना. अरे तुझ्याविषयी एवढं चांगलं मी ऐकलं नव्हतं इथं, हे पण हा पण गुण आहे का त्याच्याकडं? तुमच्यामुळे कळलं का? गुरुविषयी तर चुकीचं बोलूच नका. मी गुरुबंधूंविषयी सांगतो बरं का. गुरुचं चुकलं काय ह्याची चर्चा शिष्य कशाला करतात? नाही, मला असं वाटतं त्यावेळेस गुरुजींना हे करायला पाहिजे. गुरुजींनी तुम्ही नका करू, तुमचा तो अधिकार आहे, आणि तुम्हाला अधिकार घ्यायचा असेल तर माझ्या अधिकारात राहू नका. असं कुठलाही गुरु सांगेल मी नाही, हे व्यासपीठ म्हणून मी बोलतोय. तुम्ही मोकळ्या व्हा, माळ माऊलींचे ते ठेवा, तुम्ही वेगळे ना वेगळे, ओके, आशीर्वाद. संप्रदायात रामजी झाला, ती माळ परत घाल, माऊलीचीच माळ मी घातली, तरी सगळे गुरु हेच म्हणतील की तुम्ही परंपरेला धरून चाला, तुम्ही ज्ञानेश्वरीला धरून चाला. आम्हाला सोडा ना, तुम्हाला जे योग्य वाटत नाही घ्या, पण एकदा नमन करून स्वीकारलं की तुम्हाला गुरुला तपासाचा अधिकार संपलाय बाळा, हे लक्षात येतंय का? गुरु चुकत नाहीत असं माझं म्हणणं नाही बरं का. मानवी गुरु चुकतील ना, पण ती परंपरा सांभाळली तुम्हाला, त्या परंपरेवर विश्वास ठेवा ना. गुरु हा डिस्ट्रीब्युटर आहे, कंपनीवर विश्वास ठेवा ना. या डिस्ट्रीब्युटरने तुम्हाला चुकीचं दिलं, चुकीचं परत बदलून दिलं नाही, कंपनीला कळवा, कंपनी दुसरा वाटवेल, तुम्ही काळजी करू नका. लक्षात काय म्हणतो ते जरा पाहू. वाणी अर्पण करणं म्हणजे काय? सतत भगवंताचं, गुरूंचं नाम संकीर्तन करत राहणं, त्यांच्याच विचारांचा उच्चार करत राहणं,
तत्वज्ञानाचाच सतत 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 प्रसार करत राहणं, हे एक काय करायचंय आणि काय करायचं नाहीये. विधी निषेध, निषेधात्मक काय आहे आणि विधीत काय आहे. विधी म्हणजे काय करायचंय, निषेध म्हणजे काही झालं तरी करायचं नाही. काय मला सांगा त्याच्याबद्दल ते गुरुजीने सांग. अनंत जर म्हणलात गुरुजी ज्ञानेश्वर ना, हा मला सांग. त्याला सांगितलं तर संदीप सरांविषयी तू म्हणायचं संदीप सरांविषयी मला काय सांगू नको, ते गुरुजींना सांग. मी तुला संदीप सरांबद्दल चांगलं काहीतरी सांगतो. म्हणजे तुमच्या लक्षातील एकमेकाचे गुण काय, त्या गुणांचं वर्धन आणि गुण तुमच्यात येतील. त्याला वाणी अर्पण करणं म्हणतात. काय उल्लेखांचे सोनिमा जयाचे वाचे पुढा बोलदे अखंड नाम नाचत असे माझ. ज्याच्या वाणी समोर, ज्याच्या वाणीवर, जिभेवर अखंड माझं नाव नाचत असत, अशी वाणी असावी. तिथे सरस्वती असते. दुसऱ्याचे दोष काढताना, गुरुची चौकशी करताना, गुरुच्या दोषांचं तुम्ही चर्चा करत असताना सरस्वती नसते. तिथे गरज नाही आणि तुम्ही करायचं नाहीये. तुमचा अधिकार नाही तो. तुमचा म्हणजे तुमचा नाही म्हणते. आणि माझ्याविषयी मी नाही सांगते. जे जे कोणाचे ना कोणाचे शिष्य म्हणत आहेत, त्या त्या शिष्यांनी आपापल्या गुरुविषयी कधीही चुकीचं त्यांचे दोष बघायचं तुमचा अधिकार नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यात जर का नुकसान झालं तर भौतिक नुकसान भले झालं तरी पारमार्थिक तुमचं नुकसान गुरु करणार नाही. आणि गुरु नाही तर ही परंपरा नक्कीच करणार नाही. तुम्ही काळजीच करू नका. हा दृढ विश्वास ठेवा की हे म्हणजेच ते आहे. गुरु हा संत कवीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी. म्हणत काय अगोदर वागता का तसं? विठ्ठलाबरोबर घराबद्दल ज्ञानेश्वर महाराजांच्या चुकांची चर्चा करणार का तुम्ही? करा बरोबर. तुकाराम महाराजांची काय ते तुकाराम महाराज घर वाटून टाकलं, काय घराकडे बघितलं, मूर्ख बरोबर करतात. नालायक त्यांचा विचार करू नका. जरी माळ घातलीये ते चर्चा करतील नाही ना करणार. मग हे जर का त्यांचंच रूप आहे, जे जे गुरु आहेत ते, त्यांना जर का आपण त्यांच्याच ठिकाणी मानणार असू तर त्यांच्याविषयी चर्चा करण्याचा आपल्या वाणीला मनाला अधिकार आहे. मर्यादा ओलांडता तुम्ही. आणि मग परवा घेतलेला अभंग बहुता सुकृताची जोडी, अहो सुकृत राहतच नाही आमचं. एक अशी चूक करतो की सगळं पुण्य नाश. एवढं दूध नाचतं ना. हा नाचलेल्याचं तुम्ही काहीतरी पदार्थ करून खाली नासकोणी करतो आम्ही. मग नासकोणी करण्याने दूध नाचत नाही. तो नाचलंय म्हणून नासकोणी करताय तर ठीक आहे, ते गुरुजी करतील काहीतरी नासकोणी तुमची. पण कशाला नासकोणी करायची? एवढ्या पातळीत एवढंसं कशाला मिसळायचं काहीतरी? यांनी सगळ्या पुण्याचा नाश होतो. आणि मग परवाच्या अभंगाच्या पहिल्या चरणातलं अर्ध चरण ते अनुभव येत नाही. सुख झाले व साजणी, मीच सुखरूप झाले, मीच सुख झाले. मला सुख झालं नाही, मीच सुख झाले. अनुभवच येत नाही. कारण बहुता सुखरूपाची जोडी बरोबर नाही, आमच्या बरोबर नाहीये सुखरूप. वाणी अर्पण करणं म्हणजे काय विचार करा. माझ्या गुरुबंधूंविषयी, माझ्या कार्याविषयी, माझ्या सद्गुरूंविषयी सदैव आणि सदैव मी सत आणि योग्यच जे गुरूंना आणि परंपरेला आवडेल तेच बोलत राहील, त्यांचाच विचार बोलत राहील. त्याला वाणी अर्पण करणं म्हणतात. आणि मन बुद्धी अर्पण करणं हा चौथा प्रकार आहे. गीतेत शिकवले. आज भगवंतांनी मागितलंय, काय मागितलंय? तुला हे अनुभवायचं आहे ना अर्जुना, मीच ते ब्रह्म आहे, तुला अनुभवायचंय ना. मीच तुझ्याकडे सर्वांच्या तुला अनुभवायचंय ना. आणि तू ही मीच आहेस हे अनुभवायचंय ना. मग पहिलं काय दे? 12व्या पहिलं काय मागितलंय? हे नसेल तर हे, हे नसेल तर हे, हे नसेल तर
याला असमर्थ असतील तर ते. पण पहिलं काय मागितलंय? काय मागितलंय? मनेव काय श्लोक काय? मन एव मनादस्व मयि बुद्धिर्निवेश निवशिष्यसे मयेव अथोर्ध्वं. तू मला मनबुद्धी माझे ठाई, बाकी काही देऊ नकोस, तू मन आणि बुद्धी मला दे. दिली का? बुद्धी देणं म्हणजे काय? तुमच्याशिवाय माझा कोणी तारणहार नाही, तुम्ही म्हणजेच ब्रह्म, तुम्ही जे सांगाल तेच सत्य. इथं फिर बसलं नाही. तुम्ही सांगताय पण मला काय वाटतं? अरे तू कोण आहात? कार्यासाठी गुरुजी म्हणतात तुम्हाला काय वाटतं, यांना काय वाटतं, त्याला काय वाटतं. त्याला काय वाटतं कुठे विचारायचं? तुम्हाला विचारू काय कार्य आहे? कार्य आधी सुरू झाले असतं, गुरु करतात ना सुरू कार्य. शाळा सुरू करणाऱ्याला जर नंतरचे शिक्षकांनी सांगितलं मला काय वाटतं, आम्ही केली शाळा सुरू झाली, बरोबर ना? आजींनी जर का एवढी मोठी शाळा सुरू करून जर समर्पित केली त्याला, मला ते झालं आम्ही 20 वर्ष तेच केले. भौतिक गुरु आणि आध्यात्मिक गुरुचा फरक कळला का आपल्याला? भौतिकातले गुरु चुकू शकतील, अध्यात्मातला गुरु ही कदाचित चुकला तरी चुकला म्हणायचं नाही, कारण परंपरा त्याच्या मागे ती तुम्हाला सांभाळेल. भौतिक गुरुच्या मागे परंपरा नसते, लक्षात घ्या. कारण भौतिक गुरु मर्यादित असतो. इतिहास शिकवणाऱ्या चुकीचं शिकवतो. मूळ इतिहासाचा जो आहे प्रमुख मिळून आपली शंका दुरुस्त करणार नाही. गणिताच्या शिक्षकांनी चुकीचं शिकवलं म्हणून गणित नावाचा जो कोण मुख्य शिक्षक आहे तो आपल्याला सुधरवायला येणार नाही. पण आध्यात्मिक रचनेमध्ये तुम्ही मानलेल्या गुरुंनी कदाचित चूक केली आणि तुम्ही त्याच्यावर निष्ठा ठेवली तर हे बरोबर तुम्हाला सांभाळतील. एवढी तरी बुद्धी ठेवली का आपण? त्याला बुद्धी अर्पण करणं म्हणतात. आणि मन अर्पण करणं म्हणजे वेळ संपली. कुठली तरी विकृती, कुठली तरी विपरीत भावना, मनात भावना आहे, बुद्धीत विचार आहे. गुरु चुकतात का? विचार आहे. गुरुने हे असं कसं सांगितलं केलं, इथं गडबड आहे. गुरुनी केले ना योग्यच आहे, त्यात माझं भौतिक नुकसान झालं ना, होऊ दे, त्यांची इच्छा. भौतिक चुकीकडे न बघता माझ्या पारमार्थिक फायद्याकडे माझं लक्ष आहे का नाही? काही एवढे जडबुद्धी झालो आपण. एक लक्षात घ्या, डायरेक्ट काही येणार नाही. डायरेक्ट आलं असतं ना, असं काही म्हणतात आम्हालाही काहीतरी सांगितलं असेल होतं, अजून तसं नसतं. येणार ते तुमच्या गुरूंकडनंच येणार. आणि जेव्हा तुम्हाला डायरेक्ट येईल ना तेव्हा ते गुरुनीच तुम्हाला दिलेलं असणार. आता गुरुची जेव्हा आवश्यकता नसणार, तुम्ही कसं काळजी करता? आता तुम्ही सुरू झाले, पहा गुरु आणि करा जगाचं कल्याण. डायरेक्ट माल येत नाही, तो डिस्ट्रीब्युटर कडनंच येतो. कोयनेत तर डायरेक्ट आमच्याकडे आली तर आम्ही ग्राहक आहोत, कोयनेला कळते की नाही? नाही कळत. आणि डायरेक्ट आले तर आम्ही उडू. ते डीपी टाकून मध्ये मध्ये त्याचं लोड कमी करून मध्ये शॉक ऑप्शन लावूनच देतात. दिवा लागायचा घर जाळायचं, घर जाळत नाही असं डायरेक्ट येत नाही. बाळा लक्षात ठेवा, कृपया बुद्धी शुद्ध करा. आणि तरी गुरुच्या हितासाठी, गुरुच्या कार्यासाठी, गुरुच्या भोवती आपण कडक करून उभारायचं असतं. आणि आपण कडक करून उभं राहिल्या म्हणून गुरु सुरक्षित नसतो, ते आपलं कर्तव्य आहे. शिवाजी महाराजांना बाजी प्रभू म्हणाले तुम्ही जा, आम्ही कडक करून उभा राहतो म्हणून शिवराय सुरक्षित आहेत का? ते स्वयं सुरक्षित आहेत. का
अनिल दादा शेट्टी सर, शिवाजी महाराज म्हणतात तुम्ही खिंड लढवली तर काय लढवली नसती? लढवली नसती तेवढ्याच ताकदीनं. मग बाजी म्हणतायत की मी लढवतो, ते त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं समर्पण आहे, त्यांचे राष्ट्राविषयी शिवरायांविषयी समर्पित प्रेमाची भावना आहे म्हणून महाराजांना लढता येत नव्हतं आणि ते जायला तयार नव्हते. शिवाजी महाराज एक आपलं असं दैवत आहे, राजा आहे की जो स्वतः कायम पुढे उभा आहे. तुम्ही मागे मी आली, मी वाड्यात एके ठिकाणी थांबतो, झाले जरा त्या शाहिस्ते खानाला जरा धडा शिकवून मी आहे, मी वाड्यात थांबतो. नाही नाही, बोट महाराजांनीच छाटली, मीच पुढे. बाजी प्राणाची त्यांना शपथ घालतायत, मी इथं जीव दिन आता तुम्ही गेला नाही, त्यासाठी गेले. म्हणून आपण आपल्या गुरुच्या कार्याच्या संस्थेच्या संरक्षणासाठी उभं राहणं, देहानी बुद्धीनी धनानी तनानी मनानी, हे आपलं कर्तव्यच आहे. पण म्हणून आम्ही म्हणून गुरु सुरक्षित नाही बरं का, तो सुरक्षित असतो कारण त्याची त्याची आहेत ना. तो यांच्यामुळे सुरक्षित आहे. म्हणून आपल्या मनामध्ये कुठलाही विकार येतोय का? कसा काय विकार येऊ शकतो? काय येतो? आपल्या गुरुच्या मताला दुसरं मत आपल्या मनात बुद्धीत का तयार होतं? त्यातनं मग मला राग का येतो? अरे राग येणं हे मनातली गोष्ट आहे, विकार येणं बुद्धीतला विचार हा बुद्धीतली गोष्ट आहे. असं कसं बुद्धी? आणि असं झालं तर मग माझा काय होतं? मी केवळ केलं, म्हणायला आवडलं, मला विचारलं नाही, मला सांगितलं नाही, हे मी काय होणार आणि त्यांनी काय होणार? हे मन बुद्धी आपण अर्पण केलेली नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. वैशिष्ट्य समजून घे. वर्षातही तुम्ही सगळेजण पुढचे कार्यकर्ते समजून घ्या. तुमच्यात एकमत व्हायलाच हवंय. कार्यकर्त्यांच्यात एकमत असतं आणि गुरुशी एकमत नसतं बरं का. गुरुशी काय असतं? एकरूप असतं. गुरुशी एकरूप होणार, नंतर तुम्ही सुद्धा एकरूपच व्हावं अशी गुरुची अपेक्षा आहे. पण निदान कार्यात एकमत तर करा. एकमत असणं म्हणजे एकरूप नाही. मत एक झालं, आम्ही करू बरं का. आणि या घटनेपुरतं तरी एकमत आहे, पुढल्या घटनेला माहित नाही, पण या घटनेला एकमत आहे. चला टिकमार, चला एकत्र आले. गुरुजी म्हणते वा छान. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ना गुरुजी आमचं एकमत होण्याचा प्रश्न की आम्ही एकरूपच आहोत, वा 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 वा, मग पंचभेद विलासाची शक्यता निर्माण होईल. जीव जीवातला भेद निराश होईल, जीव ईश्वरातला भेद निराश होईल, देह जड आणि ईश्वरातला भेद निराश होईल, शक्यता निर्माण होईल. त्यासाठी कार्य हा आपल्याला अनुभव देण्यासाठी आहे असा विचार करा बरं. आणि कार्याचा अनुभव तुम्हाला अध्यात्माकडे आत्म्याकडे नेतो असा विचार करा बरं. आणि म्हणून कार्याची रचना आहे, म्हणून विविध कार्य निर्माण होत आहेत. त्या कार्याच्या संधी, ती कार्याची संधी आपल्याला मिळते का? आम्ही एकमताने तरी आहोत का? एकमत व्हायला 6-6 महिने लागतात. एकरूप कधी होणार? हातापाया पडून एकमत करावं लागतं किंवा मग गुरुलाच मध्ये यावं लागतं. माझं म्हणणं आहे ठीक आहे, पण तसं नाही. माझं पण आता तुम्ही म्हणताय म्हणून गुरुजी म्हणतात त्याला पापण म्हणजे या तरी निदान कळेल तरी कार्य काय, त्या कार्यातनं आपलं हित काय. म्हणून कुठलीही मनामध्ये विरोधी भावना, बुद्धीमध्ये विरोधी विचार येताच का नाही. मला काय वाटतं रे इथेच द्वैत आहे ना, तिथूनच जीव दशा सुरू झाली ना बाबा. बरोबर ना? मी हीच गाठ पडली ना, आणि गुरुजवळ तुम्ही मीच करते तर मग ते अवघड आहे. मग धन्यवाद. हा तुम्ही सुचवा
कार्यामध्ये गुरुला अनेक गोष्टी समजणार नाहीत असं होऊ शकतं, व्यवहार पातळीवर समजून सांगा, पण तरी गुरुचा निर्णय ना, ओके चला तुम्ही म्हणा तसं, आता मला काही म्हणणं नाही आणि ते मी लक्षातही ठेवणार नाही. जेव्हा आपण पुढे म्हणतो ना, मी व्यवसायातले आपल्या जगदीश आणि या सगळ्या अश्वनी यांना सगळ्यांना सांगत आलो की मान्य करतात, बघा मत मान्य करतात, गुरु म्हणतात म्हणून कार्याला सुरुवात करतात, आणि जेव्हा त्यांनी सुचवलेलीच अडचण येते समजा पुढे, असं होतं बरं का, होऊ शकतं की वैश्विक अडचण सांगितली म्हणून माझं याला मत नाही, पण ठीक आहे तुम्ही म्हणतात आले, मग समरसून आले का? नाही नाही, समरसून नव्हते, एकमत होऊन तात्पुरते आलेले असतात. त्यांनी काय होतं, कार्यामध्ये पुढे अडचण आली जी वैष्णवी किंवा वर्षांनी किंवा अनुरात्यांनी किंवा कोणीतरी सांगितली असेल की लगेच आपण बघा मी हेच म्हणतो, अरे मी हेच म्हणतो, ते अजून लक्षात ठेवलंच, लक्षात ठेवलंय याचा अर्थ त्या स्मृतीला जागा ठेवलंय, अजून आतमध्ये स्मृती आहे आणि ती एकटी राहत नाही, तिला जीव चैतन्याचे आधार लागतो. म्हणजे मी आणि ते मत गुपचूप ठेवलंय आणि ते बरोबर प्रगट करतो आपण. कित्येक वेळेला मी नाना तुम्हालाही सांगितलंय व्यवहारात की जर तू सांगितलेली अडचण पुढे येईल बर का म्हणून माझा विरोध आहे आणि त्याच्या विरोधी गुरुनी मत दिलं आणि तुम्हाला एकत्र कार्य केलं तर कदाचित मी असं बोललोय की आपण असतो फुल हार्टेडली असतो, पूर्ण काळ असतो. कारण जर मी म्हणतेली अडचण आलीच नाही तर पुढे आपल्या मताला किंमत राहील का? भय असतं बरं का. कारण पुढच्या मिटिंगला काय म्हणणार आम्ही सगळे, ए वैशू ते तू म्हणलीस पण ते झालं का नाही ना, पुढं माझंच मत राहणार नाही म्हणून कुठं तरी आतून कुरबुर 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 चालू असते आहे असं दाखवतो, पण माझ्या डोक्यात जी अडचण यावी येईल अशी वाटत असते ना, येईल अशी ती आणतोच, कारण माझं मत टिकलं पाहिजे. यात पोरानं गडबडेल का, असं कार्य उभं राहत नाही. कार्य उभं राहणं म्हणजे मी उभं राहणं, मी उभं राहणं म्हणजे आतला गुरूंचा आशीर्वाद, गुरूंचा विचार उभा करणं आणि त्या विचारातच माझं ब्रह्म पण मला सापडणं. यासाठी कृपया बुद्धीतले किडे काढून टाकू. कुठलंही विरोधी मत मी डोक्यात ठेवणार नाही, विरोधी भाव मनात चुकून येऊ देणार नाही, चुकून सुद्धा नाही. रडून रडून सांगत माझ्या काहीतरी मताचा विचार करणार, केला ना बाबा, केला ना बाई, आता हे मत नाही घ्या चला. ज्याला मन आणि बुद्धी अर्पण करणं म्हणतात ते जर करणार असू, त्या निश्चयाने राहणार असू, मला कळलंच नाही, मला ऐत्या वेळेस सांगितलं, माझा विचारच केला नाही, माझ्याविषयी काही तत्व मला पुरवत बसायला घरी झालं, तुम्ही माळकरी व्हाल असाल, अनुभूती घ्यायला तुम्ही सिद्ध असालच असं म्हणजे, आणि तुमचं कर्तव्य तुम्ही चोख पार पाडत नाहीये असा त्याचा अर्थ. गुरु आणि गुरु, गुरुचं मत, गुरुचं वाक्य, गुरुनी सांगितलेलीच दिशा, त्यातच माझं सर्वस्व म्हणतो बरं. मग त्या सर्वस्वामध्ये तन धन वाणी मन बुद्धी सगळं. एक वेळ धनातली सेवा चुकली तर फार शिक्षा नाहीये, धनातली चुकली तर काम वासना प्रबळून थोडासा नाश होईल, पण मन आणि बुद्धीमध्ये जर गडबड झाली कणभर तरी त्याचा परिणाम फार मोठ्या अधःपतनाला आहे. कारणीभूत याचा विचार करा. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राणा विसावा माता, गुरु विण देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी असं म्हणायचं असेल
तर ही कर्तव्य आपण नीट प्रत्येक वेळेला 3 दिवस पार पडणं, चौथ्या दिवशी पण पार, मग सकाळ दुपार संध्याकाळ पाडली, रात्री पार पाडली, याला कधीही सुटका नाहीये. एवढा विचार करा आणि सर्वस्वाने आपल्या कार्यात चुकून द्या. हेच तुमच्या माझ्या सर्वांच्या सर्वकाळ हिताचं आहे हे लक्षात ठेवा. आणि आजपासून स्वतः आतून बदल करा. माझ्यासाठी नको, तुमच्यासाठी. मी आशीर्वाद माझ्याकडे येतील नाही, यांच्याकडनं नक्की येतील विश्वास. ज्ञानोबा, तुकोबाराय, गुरु गोरक्षनाथ, व्यासमहर्षी, आद्यशंकराचार्य तुमच्या पाठीशी सदैव असतील. तुम्ही किती त्यांच्या हाताचा विचार. मी नेहमी सांगतो, मला सोडा, काही फरक पडत नाही, यांना जीवानिशी करा. पण हे कळायला पुन्हा तुम्हाला मध्ये कोणतरी देहातला गुरु लागणार आहे, मला सोडून दुसरा शोधा. त्याच्याशी मात्र तितक्या प्रामाणिकपणे राहा, नाहीतर परत दडसड वृत्ती करत कुठेतरीच निघून जातो. असं करू नका. थोडी झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो. हरि ओम, हरि ओम, हरि ओम.